श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वी-12वी 2000 बोर्ड परीक्षा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. जाणून घेऊयात संपूर्ण माहिती. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. 10वी-12वीच्या सर्व एमपी प्रश्न, बोर्डाच्या प्रश्नपत्रिका अपडेट्स म्हणा आणि इतर शैक्षणिक अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहेत. बोर्डाची प्रत्येक हालचाल, बोर्डाचे प्रत्येक निर्णय, बोर्डाचे प्रश्न तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहेत. त्यामुळे चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून ठेवा. 2026च्या बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हा निर्णय झाल्यानंतर विद्यार्थी पालकांमध्ये भरपूर आनंदाचे वातावरण असून विद्यार्थी आता अभ्यासाला लागलेले आहेत. नेमका असा कोणता निर्णय आहे ज्याच्यामध्ये भरपूर कन्फ्युजन होतं? तो निर्णय आता झालेला आहे. याविषयी माहिती बघूयात. तर फटाफट लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा फटाफट. आणि आमच्या लेटेस्ट अपडेटसाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. तर बघूयात माहिती मुलांनो. तर बघा, राज्य शिक्षण मंडळात मॉडरेटर म्हणून कार्यरत असणारे नसीब शेख. आता मॉडरेटर म्हणून काय असतं माहिती का? तुमचे जे पेपर असतात ते पहिले एक्झामिनर चेक करतात, नंतर मॉडरेटर आणि नंतर चीफ मॉडरेटर, असे 3 प्रकारे पेपर चेक होतात. तर ते मॉडरेटर आहेत आपल्या तुमच्या 10वी-12वीच्या बोर्डाच्या परीक्षेचे. नसीब शेख त्यांचं नाव आहे, नफीस शेख. त्यांनी मंडळाला पत्र लिहिलं आहे. मराठी, इंग्रजी आणि हिंदी अशा विषयांमध्ये परिच्छेदावर आधारित आकृत्या पेन किंवा पेन्सिलने काढल्या तरी विद्यार्थ्यांना गुण देण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. तर बघा, तुम्हाला माहिती आहे की 10वी-12वीच्या मराठी, इंग्रजी, हिंदीमध्ये कसं कृती आकृती असते आणि प्रश्नपत्रिकेवर स्पष्ट लिहिलं असतं की ह्या आकृत्या पेनाने काढा, परंतु काही मुलं पेन्सिलने काढून देतात. ते नाही का, जसं की आता इथे लिहिलेलं आहे बॉडी. तर बॉडीचे पार्ट्स कुठले असे नसते का कृती आकृती? तर हे काय काय मुलं पेन्सिलने काढतात, काही पेनाने काढतात. तर मार्क कसे द्यायचे? नुकसान होऊ शकतं ना. म्हणून आता त्या शिक्षकांनी, मॉडरेटरने पत्र लिहिलंय की तुम्ही याच्याबद्दल जी संदिग्धता आहे ती दूर केली पाहिजे. तर आता बघूयात बोर्डवाल्यांनी काय सांगितलेलं आहे. तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण माध्यमिक मंडळाने दिलेल्या माहितीनुसार 10वीच्या मराठी, इंग्रजी, हिंदी अशा विषयामध्ये जर तुम्ही आकृत्या पेन्सिल ऐवजी पेनाने काढल्या म्हणून विद्यार्थ्याचे गुण कापू नयेत, अशा स्पष्ट सूचना राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षा विभागाला आलेल्या आहेत. या संदर्भात लवकरच सर्व भाषा विषयांच्या नियामक सभेत सर्व नियामकांना सूचना देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे नियामक आपल्या परीक्षकांना सूचना देतील. म्हणजे तुम्ही पेन्सिलने काढवा किंवा पेनाने काढा, तुम्हाला मार्क भेटणार आहेत. म्हणजे आता इथे तर लिहिलंय, आकृत्या जरी पेन्सिल ऐवजी पेनाने काढल्या तरी मार्क द्यावेत, त्यांचे गुण कापू नयेत. कारण गुण कापलं तर विद्यार्थ्यांचं नुकसान होईल. तुम्हाला काय वाटतं मुलांनो, हा निर्णय योग्य का अयोग्य? कमेंटमध्ये कमेंट करा फटाफट आणि एक लाईक करत चला. आई तुळजाभवानी स्वामी चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओला शेअर करणारा प्रत्येक विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत चांगल्या मार्गाने पास व्हावं ही स्वामी चरणी प्रार्थना आहे. व्हिडिओला शेअर करत चला, कारण एका शेअरमुळे भरपूर लोकांना माहिती मिळेल. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला, इंस्टाग्रामला शेअर करत चला. इतर तुम्ही रील वगैरे शेअर करतात ते काय फायद्याचे नसतात. तर बघा, 10वीच्या विद्यार्थ्यांनी पेन किंवा पेन्सिलने जरी आकृती काढली तरी अचूक गुण आणि पूर्ण गुण द्यावेत, अशा सूचना मंडळाकडून देण्यात येणार आहेत, अशी माहिती नफीस शेख यांनी दिलेली आहे. आता आकृती जरी तुम्ही पेनाने काढली तरी चालेल. दरम्यान उत्तरपत्रिकेत पेन्सिलऐवजी पेनाने काढलेला पेपर तपासणारे शिक्षक हे अर्धा गुण आधी द्यायचे. त्यामुळे मुलांचं नुकसान व्हायचं. ही चूक जे मॉनिटर आहेत नफीस शेख यांनी पत्र लिहून शिक्षण मंडळाच्या लक्षात आणून दिली. आता शिक्षण मंडळ सांगतं की तुम्ही पेनाने काढा नाही तर पेन्सिलने काढा, आम्ही मार्क तुम्हाला फुल देणार, टेन्शन घ्यायचं नाही. अशा प्रकारची ही महत्वाची अपडेट आहे. तुम्हाला काय वाटतं या अपडेट बद्दल? आणि येणाऱ्या प्रत्येक 10वी-12वीच्या अपडेटसाठी तुम्ही चॅनलशी कनेक्ट राहा. मी प्राध्यापक विशाल सर, 18 वर्षाचा तुम्हाला अनुभव आहे. आणि तुम्हाला मुलांनो एवढंच नाही तर 10वी-12वीच्या नोट्स हव्या असतील तर नंबरवर संपर्क करा किंवा आपलं नाना फाउंडेशन ऍप, नाना फाउंडेशन लक्षात ठेवा, ऍप डाउनलोड करा फटाफट. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रश्नपत्रिका, एमपी प्रश्न, नोट्स विषय वाईज दिलतील आणि तुम्हाला चांगले मार्क मिळतील. 90% पेक्षा जास्त मार्क मिळतील. तर फटाफट, वेळ कमी आहे, वेळ वेस्ट घालू नका, वेळ वाया घालू नका, फटाफट बाय करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.